काही वेळा कसं असतं ना, आपण कितीही चांगले वागलो ना, तरी पण लोकांना असं वाटतं ना, की नाही नाही यांच्यामध्ये काही ना काही वाईट आहेच. तर चला बाबांनो, ज्याची जैसी दृष्टी त्याला तैशी सृष्टी दिसणार, तसंच आहे. बऱ्याचशा लोकांचं असंच असतं, आपण किती पण चांगले वागलो ना, तर त्यांना वाईटच दिसतं. अशा लोकांचं ना टेन्शनच घ्यायचं नाही. उगाच चिखलामध्ये दगडं फेकायची नाही ना, अंगावरती चिखल उडून घ्यायचं नाही. मग काय तर अशा लोकांचं टेन्शन घेत बसायचं आणि बसायचं आपलं दुःख करीत जीवाला. काही गरज नाही पडली, अशा लोकांना इग्नोर करून टाकायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपलं मस्तपैकी काम आवरायचं, काम आवरलं असेल दुसरं काम तर करायचं, नसेल तर मोबाईल बघायचा, नाही मोबाईल तर टी व्ही बघायची. पण लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही. उगाच काय मरायचं का लोकांचं टेन्शन घेऊन. कारण या लोकांना सवयच तशी असती, बसतात, स्वतःचं काम नाही धाम नाही त्यांना काही. दुसऱ्यांच्या घरामध्ये काय चाललं आणि काय नाही ते बघायचं. आणि ही बाई अशी ती तशी ते बाबा असा आणि हे बाबा तसा, आणि हेच काम आहे लोकांना. पण उगाच अशा लोकांचं ना टेन्शन घ्यायचं नाही. ते खरं ते चिखलासारखेच असतात, ते उगं ना त्यांच्या नादीच लागायचं नाही. आपलं काम आवरून घ्यायचं ना, आपलं बघायचं मस्त, आपले लेकरं बघायचे, आपलं घर बघायचं, आपला संसार बघायचा. टेन्शन घ्यायचं नाही, उलटं त्यांना टेन्शन द्यायचं. त्यांना इग्नोर केलं ना, मग त्यांना बरोबर टेन्शन येतो की काय यांना फरक पडत नाही आपण बोलतो तर. आपण वाईट म्हणतो मग हे का आपल्याला उत्तर देत नाही उलटून. कारण आपल्याला काही फरकच पडत नाही, कशाला अशा लोकांना नादी लागायचं. आपण नाही बोललो ना, त्यांना बरोबर टेन्शन येतं. मग घ्या बाबून टेन्शन देणे का लेणे का नाही. कारण जगायचं आहे ना, तर खंबीरखूटपणे राहून जगायचं. उगाच डोक्याला ताप नाही करून घ्यायचा. तर चला, आता जेवायची वेळ झालेली आहे. रात्रीच्या पोळ्या पडल्या होत्या, छान असा भुगा बनवून घेतला आहे आणि आता जेवायचं आहे. तर भुगा पण मी खाणार आहे. कारण कसं आहे, अन्नाचा अपमान आपल्याला करायचं नाही. शिळं असो, रात्रीचं असो, कसंही असो, ते अन्न आहे, तर फेकून देण्यापेक्षा ते आपण खाल्लेलं बरं. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.